previous lecture, we have discussed about cathodic protection method, in which we have discussed in detail about there are two types, that is impressed current method and sacrificial anode method. दोघांमध्ये फरक काय ते पण आपण स्टडी केली प्रिव्हियस लेक्चरला. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर आपण बघूयात की मेटॅलिक कोटिंग कशी करायची आणि ती कधी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय की जर तुमच्या मेटलची लाईफ तुम्हाला वाढवायची, तुम्हाला पहिले पर्याय काय, एन्व्हायरमेंट मध्ये काही मॉडिफिकेशन करता येतं का ते बघायचं. ते पण पॉसिबल नसेल तर त्या मेटल आपण वायरनी दुसऱ्या मेटल सोबत जोडून जो काय असेल मोर ऍक्टिव्ह आपण आपल्या मेटलला सेव्ह करू शकतो का, ती एक मेथड. तिसरी मेथड, आपल्या मेटलच्या सरफेसवरती काय कोटिंग करायची, मेटॅलिक कोटिंग. म्हणजेच कोटिंग ऑफ अनदर मेटल ऑन बेस मेटल. दुसऱ्या मेटलची कोटिंग करायची. कोटिंग म्हणजे काय, लेअर तयार करायचा एक तुमच्या बेस मेटलवरती आणि आपल्या मशीन पार्टची लाईफ वाढवायची. बरोबर. प्रोटेक्टिव्ह कोटिंग ऑफ मेटल विल फंक्शन ॲज अ बॅरियर. एक लेअर म्हणून काम करते. कशामधनं, एन्व्हायरमेंट आणि मेटल दोघांच्यामध्ये कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टॅक्ट काय करतोय, ब्रेक करतोय. इट विल ऍक्ट ॲज अ बॅरियर बिटवीन मेटल अँड एन्व्हायरमेंट. दोघांच्यामध्ये बॅरियर म्हणून ते काम करते. मग आता कोटिंग करण्याच्या पहिले आपल्याला जो काही सरफेस असेल तो सरफेस आपण प्रॉपरली क्लीन करतो. बरोबर. बिफोर आपण थिन कोट ऑफ corrosion resistant metal on the surface of metal which is to be protected from corrosion. म्हणजे आपला बेस मेटल, a surface of metal should be properly prepared. म्हणजे काय, तो प्रॉपरली क्लीन करून घ्यायचा. त्याच्यात कुठले डस्ट पार्टिकल नकोय, कुठली इम्प्युरिटी नकोय, जेणेकरून आपण जी काय कोटिंग करणार आहे ती कोटिंग प्रॉपरली त्याच्यावरती झाली पाहिजे. कोटिंग प्रॉपर होण्यासाठी त्याच्यावरती आपण त्याला प्रॉपर क्लीन करून घेतोय. बरोबर. आता क्लीन करण्यासाठी आपण काय करतोय, व्हॉट इज द मेथड विच वी यूज टू क्लीन द सरफेस. पहिला आहे सॉल्व्हंट क्लिनिंग. म्हणजे काय करताय, तुमच्या मेटल सरफेसवरती जे काही ऑइली मॅटर किंवा ज्याला आपण ग्रीस म्हणतोय जर असेल प्रेझेंट, ऑइली मॅटर किंवा ग्रीस असेल, म्हणजे ऑइल किंवा ग्रीस जर तुमच्या मेटलच्या सरफेसवरती असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण यूज करतोय. वी विल यूज सुटेबल ऑर्गॅनिक सॉल्व्हंट और डिटर्जंट. म्हणजे त्याला आपण म्हणतोय सॉल्व्हंट क्लिनिंग. म्हणजे जर तुमच्या मेटल सरफेसवरती कुठला ऑइलचा पार्टिकल जमा असतील, ग्रीस लागले असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतोय, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट किंवा आपण डिटर्जंट तिथे यूज करतोय टू क्लीन दॅट सरफेस. दुसरं आहे अल्कली क्लिनिंग. म्हणजे बेस, म्हणजे तुमच्या मेटलवरती जर जुना पेंट लागलेला असेल, ओल्ड पेंट कोटिंग असेल, काही प्रमाणात गंज पकडला असेल तर आपण काय करतोय, वी विल यूज अल्कली सोल्युशन, सोडियम फॉस्फेट सोल्युशन. नंतर आपण त्याला ऍसिड वॉश करतोय, नंतर त्याला शेवटी आपण वॉटर वॉश करतोय आणि मग त्याला आपण ड्राय करतोय. म्हणजे अल्कली क्लिनिंग मध्ये काय करतो आपण, जे काय पेंटची कोटिंग असेल किंवा लोखंडावरती गंज असेल पकडलेला, तो गंज रिमूव्ह करण्यासाठी त्याला म्हणतोय रस्टिंग ऑफ आयर्न. जर कधी झालेला असेल, म्हणजे येलोइश लेअर तुमच्या मेटल सरफेसवर असेल, त्याला म्हणतो गंज पकडणे किंवा रस्टिंग होणे, किंवा ऑइल पेंटची कोटिंग असेल किंवा काही जुना पेंट लावलेला असेल त्या मेटलवरती, त्याला आपण रिमूव्ह करत असेल तर वी विल यूज अल्कली सोल्युशन. त्याला म्हणतो किंवा सोडियम फॉस्फेट. नंतर त्याला ऍसिड वॉश करायचं, त्याला वॉटर वॉश करायचं आणि मग त्याला कम्प्लिटली ड्राय करून आपला सरफेस काय होतो, रेडी फॉर कोटिंग. तिसरं आहे मेकॅनिकल क्लिनिंग. म्हणजे रस्टिंग असेल तर आपण काही वायर ब्रश वापरून त्याला आपण रिमूव्ह करू शकतो का ते बघायचं. जस्ट आपण जो वायरचा ब्रश असेल त्या ब्रशशी घासून किंवा पॉलिश करून आपण त्याला रिमूव्ह करू शकतो का ते आपण बघणार. त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल क्लिनिंग. किंवा पुढची मध्ये आहे फ्लेम क्लिनिंग. म्हणजे काय करतोय, सुटेबल फ्लेम वापरतोय टू रिमूव्ह जे काही स्केल असतात. स्केल म्हणजे काही जे पार्टिकल जमा होतात त्या सरफेस चिपकले असतात, इम्प्युरिटीज, त्या रिमूव्ह करण्यासाठी किंवा मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी
फ्लेममुळे काय होतं, मॉइश्चर रिमूव्ह होणार. मग टू रिमूव्ह लूजली अरेंज स्केल और मॉइश्चर. स्केल म्हणजे काय असतात की काही अशा पीपीटी असतात ज्या तुमच्या मेटल सरफेसवरती टाईटली अटॅच असतात. बघा मी एक्झाम्पल सांगतो. तुम्ही बऱ्याचदा बघता की घरामध्ये जर पाणी तापवण्यासाठी आपण जर ट्रॅडिशनल मेथड वापर असेल, म्हणजे गॅसवरती आपण पाणी तापवत असेल, त्याचे पातेलं आपण वापरतोय किंवा जे डिव्हाइस आहे त्याच्यामुळे आपण ते वॉटर बॉईल करतोय, काही दिवसांत आपण जर बघितलं त्याच्या आतमध्ये एक लेअर फॉर्म झालेला असतो. बरोबर. त्या डिव्हाइसच्या आतमध्ये एक पांढरा एक कोटिंग झाले असते किंवा लेअर फॉर्म झालेला असतो, त्याला म्हणतो आपण स्केल फॉर्मेशन. काय म्हणतो आपण त्याला? स्केल फॉर्मेशन होतं. तुम्ही बऱ्याचदा बघित असेल की तुमच्या कॉईल किंवा पात्र्याच्या आतमध्ये एक व्हाईट कलरचा एक लेअर फॉर्म होतो, क्षारजामा होता आपल्याला बऱ्याचदा म्हणतात. ते कसं होतं, काय होतं, ती पूर्ण प्रोसेस आपण नेक्स्ट सेमिस्टरला बघणार आहोत. आता होतं काय व्हायचंय की त्याला आपण म्हणतो स्केल फॉर्मेशन. बऱ्याचदा काय होतं, ते स्केल जे आहे ते सहज पण निघत नाही, घासून पण निघत नाही. मग त्यासाठी एक दुसरी मेथड आहे फ्लेम क्लिनिंग. म्हणजे काय करतो आपण, त्याचे काय डिव्हाइस असेल किंवा पातेलं असेल त्याला हिट करायचं. हिट केल्यामुळे काय होतं, हिट करायचं आणि त्याला सडनली वॉटरमध्ये डीप करायचं. पातेलं गरम करायचं आणि त्याला वॉटरमध्ये डीप करायचं. म्हणजे काय होतं, सडन कुलिंग झाल्यामुळे ते रिमूव्ह होतं बाय फ्लेम क्लिनिंग. मॉइश्चर असेल तर आपण हिट केलं तर मॉइश्चर रिमूव्ह होणार आहे. आणि लास्ट मेथड इज सँड ब्लास्टिंग. सँड ब्लास्टिंग करायचंय म्हणजे काय करायचंय, टू रिमूव्ह ऑक्साइड इम्प्युरिटी. जेव्हा तुमचा सरफेस रफ असेल, स्मूथ सरफेस नाहीये, प्लेन सरफेस नाहीये, टू रिमूव्ह ऑक्साइड स्केल पर्टिक्युलरली फॉर रफ सरफेस इट इज यूज. त्यात आपण काय करतोय, हाय प्रेशरने आपण सँड पार्टिकल, स्मॉल सँड पार्टिकल आपण यावरती स्ट्राईक करतोय ऑन हॉट सरफेस. म्हणजे काय करतं, मेटल काय करतं, गरम करायचं. गरम केलं त्याच्यावरती सँडचे पार्टिकल हाय प्रेशरने आपल्याला पास करायचे. सँड पार्टिकल हाय प्रेशरने आपण त्यावरती पास करायचे. त्याला म्हणतो आपण सँड ब्लास्टिंग. ब्लास्ट करायचं, स्ट्राईक करायचे सँड पार्टिकल विथ हाय प्रेशर. कधी, ज्यावेळेस तुमचा मेटल सरफेस हॉट कंडिशन मध्ये असेल त्यावेळेस. त्याला म्हणतो आपण सँड ब्लास्टिंग. म्हणजे सॉल्व्हेंट क्लिनिंग, अल्कली क्लिनिंग, मेकॅनिकल क्लिनिंग, फ्लेम क्लिनिंग अँड सँड ब्लास्टिंग आर द मेथड टू प्रिपेअर द सरफेस फॉर कोटिंग. तुमचा सरफेस कोटिंगला रेडी करायचा. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जर सरफेस प्रॉपरली क्लीन नसेल तर कोटिंग प्रॉपर होणार नाही. कोटिंग प्रॉपर होणार नाही. त्यामुळे सरफेस प्रॉपरली क्लीन पाहिजे. आता आपण समजूयात की कोटिंग आपण करतोय, सरफेस आपण क्लीन करायचा आहे. आता सरफेस कसा क्लीन करायचा आहे याची आयडिया तुम्हाला येऊन गेली. आता आपण बघूया की कोटिंग कशी करायची आणि त्यासाठी कुठे कुठे मेथड्स आहे. कोटिंग दोन टाईपच्या असतात. एक एनोडिक कोटिंग, दुसरी कॅथोडिक कोटिंग. नाव दिलेलं आहे एनोड. म्हणजे काय, एनोडिक कोटिंग म्हणजे काय, एनोडची कोटिंग करायची. आता एनोडची कोटिंग करायची म्हणजे काय करायचं, जो मेटल मोर ऍक्टिव्ह आहे कशापेक्षा, आपल्या बेस मेटलपेक्षा, म्हणजे आपल्याला ज्याची लाईफ वाढवायची त्याच्यापेक्षा तो मोर ऍक्टिव्ह असेल अशा मेटलची कोटिंग करायची. मग काय होईल मित्रांनो, सपोज हा एक माझा मेटल आहे, याच्यावर मी कोटिंग करतोय दुसऱ्या मेटलची, ज्याची कोटिंग करतोय तो कसा पाहिजे, मोर ऍक्टिव्ह पाहिजे. कशापेक्षा, बेस मेटलपेक्षा. सपोज दिस इज बेस मेटल, जे इन्स्ट्रुमेंट माझं म्हणजे बेस मेटल आहे, त्याची लाईफ मला वाढवायची, याच्यावर मला कोटिंग करायची, मी या मेटलची कोटिंग करणार आहे. हा जो मेटल असेल त्याची कोटिंग करतोय, इट शुड बी मोर ऍक्टिव्ह कम्पेअर टू बेस मेटल. मग काय होईल, हा काय करेल, दॅट विल बिहेव ॲज अ एनोड. तो एनोड म्हणून काम करेल, त्याची लाईफ काय होईल, सेफ होईल. म्हणजे इफ द कोटिंग मेटल इज हायर प्लेस इन गॅल्व्हॅनिक सिरीज दॅन बेस मेटल, देन दॅट कोटिंग इज कॉल्ड ॲज एनोडिक कोटिंग. मग आपण बघितलं होतं सॅक्रिफिशियल एनोड मेथडमध्ये झिंक, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, क्रोमियम आपण स्टीलच्या वरती कोटिंग करतो. दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ एनोडिक कोटिंग. त्या एनोडिक कोटिंगचं एक्झाम्पल आहे. म्हणजे काय होतं, जर चुकून काही कारणामुळे, फ्रिक्शनमुळे किंवा ड्यू टू एनी रिझन जर कोटिंग ब्रेक झाली तरी सुद्धा तुमचा मेटल काय असतो, सेफ. कारण दुसरा मेटल कोटिंग वापरलाय तो काय, मोर ऍक्टिव्ह आहे, तो ऑलवेज एनोड बनणार आहे
आणि तुमच्या बेस मेटलला काय करणार आहे, सेव्ह करणार आहे. दॅट मीन्स युअर बेस मेटल इज सेफ इन एनी कंडिशन. म्हणजे कोटिंग राहिली तरी आणि कोटिंगला कुठं क्रॅश झाला किंवा कोटिंग ब्रेक जरी झाली तरी सुद्धा तुमचा मेटल सेफ असेल, त्याच्यावरती काही फरक पडणार नाही. कारण इन एनी कंडिशन इवन दो द कोटिंग इज ब्रेक, जरी कोटिंग ब्रेक झाली तरी तुमचा जो काही बेस मेटल असेल, तुमचे जे काही इन्स्ट्रुमेंट असेल तो काय बनणार आहे, कॅथोड, आणि त्याची लाईफ असेल वाढणार आहे. इट विल बिकम सेफ. इट विल बिकम अ कॅथोड. कॅथोड बनून तो काय होईल, सेफ होईल, त्याची लाईफ वाढणार आहे. समजते? दॅट इज कॉल्ड ॲज एनोडिक कोटिंग. याचं एक्झाम्पल आहे गॅल्वनायझिंग. झिंकची कोटिंग करतो आपण स्टीलच्या वरती. झिंक गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंग मध्ये काय वापरतो आपण, झिंकची कोटिंग करतो ऑन बेस मेटल. ती कशी करायची काय याच्याविषयी आपण पुढे बघणार आहोत इन डिटेल प्रोसेस मध्ये. गॅल्वनायझिंग मध्ये आपण काय करतो. इन द गॅल्वनायझिंग कोटिंग ऑफ मोर ऍक्टिव्ह मेटल दॅट इज झिंक इज कॅरीड आउट ऑन बेस मेटल दॅट इज Fe. Feच्या वरती आपण झिंकची कोटिंग करतो, त्याला म्हणतो आपण झिंक गॅल्वनायझिंग. गॅल्वनायझिंग ओके. ती प्रोसेस आपण इन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. सेकंड टाइप दॅट इज कॅथोडिक कोटिंग. कॅथोडिक मध्ये काय करतोय, तुमचा बेस मेटल आहे त्याच्यापेक्षा लेस ऍक्टिव्ह. तर तुम्ही म्हणणार लेस ऍक्टिव्ह का, मग तो करून होऊ शकतं. यस, आपण लेस ऍक्टिव्हची कोटिंग करतोय पण तो लेस ऍक्टिव्ह म्हणजे कसं आहे, तो एन्व्हायरमेंट मध्ये तो फार लेस ऍक्टिव्ह असेल. म्हणजे समजा मी म्हटलं की हा मेटल आहे माझा बेस मेटल, याच्यावर मी कोटिंग केली, ती कोटिंग कशी आहे, लेस ऍक्टिव्ह खूपच. मग याच्यावरती कुठलाही फरक पडणार नाही, ऑक्सिजनचा फरक पडणार नाही, पाण्याचा फरक पडणार नाही, किंवा काही गॅस असेल त्याचाही फरक पडणार नाही. कारण हा जो मेटल आहे जो कोटिंगसाठी वापरलेला आहे तो कसा आहे, खूपच लेस ऍक्टिव्ह आहे, त्याला कसलाही फरक पडत नाहीये. म्हणजे आपण काय करतोय, अशा मेटलची कोटिंग करायची त्या मेटलवरती ऑक्सिजनचा, वॉटरचा म्हणजेच मॉइश्चरचा किंवा वातावरणात असलेले काही फॅक्टर्स आहे तर कुठलाही इफेक्ट पडणार नाही. दॅट इज कॉल्ड ॲज कोटिंग ऑफ लेस ऍक्टिव्ह. समजते? म्हणजे काय होईल, हा माझा बेस मेटल आहे याच्यावर तुम्ही कोटिंग करतोय. कोटिंग केल्यानंतर जर ज्याची कोटिंग केलेली if that metal is less active, if that metal is less active, then it will not get affected due to environment factor, means oxygen, acid, base, water, त्याचा कुठलाही फरक त्याच्यावरती पडणार नाही. समजते? कोटिंग ऑफ लेस ऍक्टिव्ह. परंतु ह्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. काय, जोपर्यंत कोटिंग सेफ असेल, 100% कोटिंग असेल तोपर्यंत तुमचा मेटल सेफ आहे. पण जर काही कारणास्तव तुमची कोटिंग ब्रेक झाली तर काय होईल, तुमचा जो बेस मेटल आहे, तुमचे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे दॅट विल बिकम अ एनोड. तो एनोड म्हणून काम करेल आणि जी कोटिंग केलेली दॅट कोटिंग विल ऍक्ट एज अ कॅथोड. आणि मग तुमच्या मेटलचं करोजन खूप रॅपिडली होईल, लाईफ कमी होईल. म्हणजेच कोटिंग ऑफ मोर ऍक्टिव्ह मेटल आणि लेस ऍक्टिव्ह मेटल बेनिफिट का आले आणि ड्रॉबॅक का आले. लेस ऍक्टिव्ह मेटलची कोटिंग केलं काय होईल, कोणाचा फरक पडणार नाही, ना ऍसिडचा फरक पडेल, ना वॉटरचा फरक पडेल, ना बेस, ना ऑक्सिजनचा फरक पडेल. कारण बाहेरचा जो मेटल आहे तो कसा आहे, लेस ऍक्टिव्ह आहे, त्याच्यात कोणाचा फरक पडत नाही. परंतु हे कधीपर्यंत शक्य आहे, जोपर्यंत कोटिंग 100% परफेक्ट आहे तोपर्यंत. वन्स दॅट कोटिंग इज ब्रेक then our less active metal become a cathode and instrument that is base metal become a anode. तो एनोड काम करेल आणि त्याचं काय होईल, करोजन होत राहील. म्हणजे ड्रॉबॅक काय आहे, कॅथोडिक मेटल प्रोटेक्शनचा हा ड्रॉबॅक आहे. तोपर्यंत कोटिंग सेफ आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही, जोपर्यंत कोटिंग आहे तोपर्यंत प्रॉब्लेम नाही. एकदा कोटिंग ब्रेक झाली, तुमचा जो कोटिंग केलेली ती कसली, कॅथोडिक कोटिंग आहे, तो कॅथोड म्हणून काम करेल, मधला एनोड म्हणून काम करेल आणि त्याची लाईफ कमी करेल आपल्या इन्स्ट्रुमेंटची. एनोड मध्ये काय होईल, जरी कोटिंग सॉरी एनोड मध्ये काय होईल, जरी कोटिंग ब्रेक झाली, इवन द कोटिंग इज ब्रेक, आवर बेस मेटल इज सेफ बिकॉज ज्याची कोटिंग केली तो एनोड म्हणून काम करतोय
आणि त्याची लाईफ काय आहे, जोपर्यंत तो जिवंत आहे, जोपर्यंत तुमचा एनोड आहे, तोपर्यंत तुमच्या बेस मेटलला काही फरक पडणार नाही. दॅट इज एनोडिक कोटिंग. दोघांमध्ये फरक काय कळलं? कॅथोडिक कोटिंगचं एक्झाम्पल कोणतं आहे आणि एनोडिक कोटिंगचं एक्झाम्पल कोणतं आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. एनोडिक कोटिंगचं एक्झाम्पल आहे झिंक गॅल्वनायझिंग आणि कॅथोडिक कोटिंगचं एक्झाम्पल आहे टिनिंग. तिथे आपण वापरतोय टिनिंग मेथड, ज्यात आपण वापरतोय टिन फॉर कोटिंग. बघूया आपण कशा पद्धतीने आपण करतोय गॅल्वनायझिंग आणि टिनिंग. आता द मेथड विच इज यूज फॉर कोटिंग इज कॉल्ड एज हॉट डिपिंग. त्याला काय म्हणतो आपण, हॉट डिपिंग मेथड. मेथड विच इज यूज फॉर कोटिंग दॅट इज कॉल्ड एज हॉट डिपिंग. हॉट डिपिंग, डीप करणे काय करणे, बुडवणे. आता सपोज दिस इज अन इन्स्ट्रुमेंट, याची मला कोटिंग करायची. मी काय केलं, एक मोल्टन स्टेट मध्ये असलेला मेटल घेतला. मोल्टन स्टेट मध्ये काय, लिक्विड फॉर्म मध्ये असलं, तर काय केलं मी, डीप केला. डीप केला काय होईल, डीप केल्यामुळे याच्यावरती पूर्ण एक लेअर फॉर्म होईल, झाली कोटिंग. सिंपल मेथड. तसं आपण म्हणतो की चहामध्ये आपण जशी खारी बुडवतोय, काय करते पूर्णपणे याच्यावर जमा होतोय एक लेअर, तसा प्रकारे काय केलं आपण, लिक्विड स्टेट मध्ये असला अनदर मेटल घेतला, त्याची कोटिंग करायची आणि बेस मेटल त्याच्यामध्ये आपण डीप केला. डीप केल्यामुळे काय होईल, याच्यावरती एक लेअर फॉर्म होईल. दॅट मीन्स कोटिंग इज टेक प्लेस. परंतु याची काळजी काय घ्यावी लागेल. समजा मी म्हटलं की मला एखाद्या मेटलची कोटिंग करायची, सपोज फॉर एक्झाम्पल झिंक गॅल्वनायझिंग, झिंकची कोटिंग करायची. हा माझा आहे एपी. कोटिंग करताना मी काय करतो, एपी बुडवला, डीप केलाय झिंक मध्ये, एक लेअर फॉर्म झाला झिंकचा. दॅट इज नथिंग बट हॉट डिपिंग. डीप करणे, बुडवणे, हॉट कंडिशन मध्ये असं डीप करायचं. मग काय होईल, लिक्विड सगळं जमा होईल. आपण जर कूल केलं तर ते सगळं सॉलिड मध्ये कन्वर्ट होईल आणि एक कोटिंग फॉर्म होईल. सिंपल. समस्या काय होतोय, लिक्विड स्टेट मध्ये असलं, मोटर स्टेट मध्ये कन्वर्ट केलं, पूर्णपणे ते प्लास्टिक फॉर्म मध्ये आलं किंवा पूर्णपणे मोटर स्टेट मध्ये कन्वर्ट करून त्याला पूर्ण लिक्विड मध्ये कन्वर्ट केलं. आपण त्या लिक्विड मध्ये काय केलं, आपण दुसरा मेटल आपण डीप करतोय, त्याच्यावरती कोटिंग करायची. त्याला आपण म्हणतो काय, बेस मेटल. तो बेस मेटल आपण त्याला डीप केला. डीप केल्यानंतर काय होईल, ते लिक्विड सगळं याच्यावरती जमा होईल. नंतर काय केलं, आपण त्याला कूल केलं का ते पूर्ण लिक्विड सॉलिड फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल आणि याच्यावरती कोटिंगचा एक लेअर फॉर्म होईल. दॅट इज हॉट डिपिंग मेथड. डीप करणे, बुडवणे, हॉट डिपिंग. परंतु यात काय काळजी घ्यावी लागेल, ज्याच्यामध्ये आपण डीप करतोय आणि ज्याला आपण डीप करतोय, मी काय सांगतो लक्ष द्या, ज्याच्यामध्ये डीप करतोय म्हणजे झिंक, जो डीप करतोय तो म्हणजे एफई. दोघांचा लिक्विड म्हणजे काय, बॉइलिंग पॉइंट, सॉलिड म्हणजे काय, मेल्टिंग पॉइंट. दोघांच्या टेम्परेचर मध्ये फरक पाहिजे. समजा मी म्हटलं की मला याच्यामध्ये डीप करायचे, लिक्विड आहे माझं झिंक, त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे 1000 आणि जे हा जो आहे सबस्टन्स सॉलिड, याचा मेल्टिंग पॉइंट आहे 200. म्हणजे 200च्या वरती तो लिक्विड फॉर्म मिळतोय. मी डीप केलं 1000 मध्ये, काय होईल, हे इन्स्ट्रुमेंट पुन्हा लिक्विड फॉर्म मध्ये निघून जाईल. माझं इन्स्ट्रुमेंट शिल्लक राहणार नाही. तर कोटिंग काय करणार आहे, थोडक्यात जो आपला बेस मेटल आहे, ज्याच्यावरती कोटिंग करायची, त्याचा मेल्टिंग पॉइंट, या ज्याची कोटिंग करायची त्याच्यापेक्षा कसा पाहिजे, जास्त पाहिजे. तरच आपण हॉट डिपिंग मेथड अप्लाय करू शकतो, नाहीतर नाही. समजते? तर आणि तरच ती मेथड पॉसिबल आहे, अदरवाईज ती मेथड आपण अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे. आता बघूया आपण कशा पद्धतीने आपण करतोय. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट गॅल्वनायझिंग. मी तुम्हाला सांगितलंय गॅल्वनायझिंग मध्ये काय वापरलं आपण, झिंक, ZN, त्याला काय म्हणतो आपण, झिंक. प्रश्न विचारला तो परत एक्झाम मध्ये, इन गॅल्वनायझिंग वी विल यूज, काय वापरतो आपण, झिंक वापरतोय. आणि झिंक कसा आहे, इट इज एन एक्झाम्पल ऑफ, झिंक इज एक्झाम्पल ऑफ एनोडिक कोटिंग. ते एनोडिक कोटिंगचं एक्झाम्पल आहे. म्हणजे काय, तो एनोड म्हणून काम करतोय.
इट विल बिकम अ एनोड. आणि तुमचा जो काही बेस मेटल असेल तो काय बनेल कॅथोड. आणि त्याची लाईफ काय असेल. मग आता याची प्रोसेस आपण बघूयात गॅल्व्हनायझिंगची. एनोडिक कोटिंग कशी करतो बघा. ही डायग्राम बघा तुम्हाला दिसते. आयर्न शीट आहे. आयर्न शीट इथं तुम्हाला दिसतंय. दॅट इज रोलर. हे रोलर आहे. त्यातनं आपली शीट पास केली आपण. त्याच्यावरती कोटिंग करायची ती शीट. मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा आपण कसं करतोय. ही आयर्न शीट मी पास केली. सर्वात पहिले काय करायचंय. इट विल पास थ्रू डायल्यूट H2SO4. हे दिसतंय पहिलं. दॅट इज डायल्यूट H2SO4. मग त्याचं काम काय. वाय वी पास इट थ्रू डायल्यूट H2SO4. पहिलं काम काय. डायल्यूट H2SO4 पास केल्यामुळे काय होतं. जर तुमच्या मेटल सरफेस होती चुकून जर पुढे ऑक्साईडची फिल्म असेल तर कोटिंग प्रॉपर होणार नाही. मग ऑक्साईडचा लेअर डिझॉल्व्ह करण्यासाठी आणि सरफेस स्मूथ किंवा इम्प्युरिटी डिझॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतोय. वी विल पास फर्स्ट थ्रू डायल्यूट H2SO4 ॲट टेम्परेचर ऑफ 60 to 90 डिग्री सेल्सिअस. 60 to 90 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपण H2SO4 हीट करतोय आणि त्याच्यामध्ये आपण त्याला पास करतोय. याचं काम काय आहे. वाय वी पास थ्रू डायल्यूट H2SO4 बिकॉज यू वॉन्ट टू डिझॉल्व ऑक्साईड लेअर. जर चुकून तुमच्या मेटलवरती कुठे ऑक्साईड लेअर फॉर्मेशन राहिला असेल कोटिंग क्लिनिंग केल्यानंतर सुद्धा जर ऑक्साईड लेअर राहिला असेल टू रिमूव्ह दॅट ऑक्साईड लेअर वी विल पास थ्रू डायल्यूट H2SO4. मग आता बघा पहिला स्टेज काय होती. मी डायल्यूट H2SO4 मधनं पास केली. ठीक आहे. नंतर इथनं रिमूव्ह केली. देन वी पास थ्रू अनदर bath that is made up of NH4 cell flux प्लस वॉटर. म्हणजे काय करतो आपल्याला क्लीन करतोय आणि सरफेसला रेडी करतोय कोटिंगसाठी. हे दोघं आपण जे वापरले विद्यार्थी मित्रांनो याचं काम काय. ऑक्साईड लेअर रिमूव्ह करायचं. काही इम्प्युरिटी रिमूव्ह करायची म्हणजे वॉश करायची. वॉटरने पण आपण वॉश करतोय आणि वॉटरने वॉश केल्यानंतर मग आपण इथं रिमूव्ह करतोय. बघा इथं आपण रिमूव्ह केलं. मग ते आलं कुठे ड्रायिंग चेंबर मध्ये आला. इथे काय करतो आपण हॉट एअर पास करतोय. हॉट एअरचं काम काय. वेन वी पास द हॉट एअर जे काही मॉइश्चर असतील वॉटर ड्रॉपलेट असतील सगळे रिमूव्ह होणार. नाव सरफेस इज क्लीन परफेक्टली. सरफेस पूर्णपणे क्लीन होईल आणि मग तो सरफेस आपण पास करतोय फ्रॉम द मोल्टन झिंक मधला आपण त्याला पास करतोय. दिसतंय. हे काय आहे मोल्टन झिंक. मोल्टन शीट मेटल झिंक आहे त्यातनं आपण त्याला पास केला. मग काय होईल. वेन वी पास सपोज दिस इज मोल्टन झिंक. हा पूर्णपणे तुमचा मोल्टन झिंक आहे याच्यामध्ये. मग आपण ज्यावेळेस मोल्टन झिंक मध्ये पास करणार परंतु पास करताना इथे तुम्हाला दिसतंय बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण एक वरती एक लेअर आहे. दॅट इज लेअर ऑफ अमोनियम क्लोराईड फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय करतोय ज्यावेळेस आपण पास करतोय तर टेम्परेचर जास्त असणार आहे. हॉट एअर पास केल्यामुळे टेम्परेचर वाढू शकतं. हाय टेम्परेचर काय होतं रेट ऑफ रिएक्शन वाढू शकतो. मग ज्या वेळेस आपण त्याला तिथनं डीप करतोय ज्यावेळेस तुम्ही डीप करणार किंवा ज्यावेळेस तुम्ही इथं बाहेर काढणार आहे कधी बाहेर काढण्याचा कुठला स्टेट असेल तो मोल्टन झिंक मध्ये डीप केल्यामुळे टेम्परेचर वाढणार आहे. आणि जर टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ रिएक्शन काय होतोय वाढतोय. मग इथे जर चुकून कुठे ऑक्सिजन असेल सराउंडिंगला प्रेझेंट ऑक्सिजन शांत बसत नाही. ऑक्सिजन लगेच त्याच्यावर अटॅक करेल आणि पुन्हा जी कोटिंग होईल ती प्रॉपर होणार नाही. म्हणून आपण इथे काय वापरलाय झिंक अमोनियम क्लोराईडचा एक इथं लेअर आपल्याला दिसतोय. हा काय करतोय हा जो काही ऑक्सिजन असेल त्या सगळ्या ऑक्सिजन काय करणार आहे
रिमूव्ह करतो. इट विल रिमूव्ह द ऑक्सिजन, इट विल रिमूव्ह द ऑक्सिजन, इट विल रिमूव्ह द ऑक्सिजन. पूर्णपणे ऑक्सिजनला रिमूव्ह करण्याचं काम कोण करतोय? O2 इज रिमूव्ह बाय युझिंग झिंक अमोनियम क्लोराईड फ्लक्स आपण वापरलाय. अमोनियम क्लोराईडचं फ्लक्स आपण वापरलंय. काम काय? ऑक्सिजनला रिमूव्ह करायचं. इथे कुठे ऑक्सिजन फिरता कामा नाही. ऑक्सिजन असेल ऑक्सिजन करेल या कोटिंगवरती अटॅक करेल आणि जी गरम हॉट कंडिशन असेल झिंक सोबत रिॲक्ट करेल, झिंक ऑक्साईड फॉर्मेशन होईल, कोटिंग प्रॉपरली होणार नाही. आपल्याला काय पाहिजे? कोटिंग प्रॉपर पाहिजे. वी वॉन्ट प्रॉपर कोटिंग. म्हणजे प्रॉपर कोटिंग व्हावी म्हणून आपण काय केलं? त्याचं झिंक अमोनियम क्लोराईडचा एक लेअर फॉर्म केला. दॅट इज कॉल्ड ॲज अमोनियम क्लोराईड फ्लक्स. त्याच्यामुळे कुठे ऑक्सिजन असेल तो ऍब्सॉर्ब करून घेईल आणि ऑक्सिजनचा कुठे इंटरफेरन्स नसणार आहे. मग आता ऑक्सिजन राहणार नाही याची आपण काळजी घेतली. काय केलं आपण? अमोनियम क्लोराईड फ्लक्स वापरला. विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये याच्यावरती प्रश्न विचारला होता. व्हॉट इज द रोल ऑफ अमोनियम क्लोराईड फ्लक्स? इट विल ऍब्सॉर्ब द ऑक्सिजन. तो ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेतो आणि कोटिंग स्मूथ होण्यासाठी मदत करते. मग आता इथून जे आपलं बाहेर निघणार आहे त्याच्यावरती काय असणार आहे? इथून तो बाहेर निघेल त्याच्यावरती काय असणार? तुमची कोटिंग. बघा याच्यावरती पूर्णपणे कोटिंग असणार आहे. परंतु कसं होईल? ती कोटिंग कशी असेल? अनइव्हन असेल कोटिंग. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी. मग आपल्याला कशी पाहिजे कोटिंग? प्रॉपर कोटिंग पाहिजे आपल्याला. एक युनिफॉर्म लेअर पाहिजे. मग आपण केलंय? वी पास इट थ्रू हेवी रोलर. हेवी रोलर म्हणून आपण त्याला पास केलंय. वी पास थ्रू हेवी रोलर. वेन वी पास थ्रू हेवी रोलर, जे काही अनवॉन्टेड पार्टिकल असतील म्हणजे किंवा एक्स्ट्रा जमा झालेले असतील ते सगळे काय होतील? जे एक्स्ट्रा जमा झालेले असतील सगळे खाली रिमूव्ह होतील. याच्यामध्ये जमा होतील. एक्सेस झिंक इज रिमूव्ह, इट गेट कलेक्टेड आणि मग इथून पुढे जे काही कोटिंग जाईल त्याचा एक प्रॉपरली एक लेअर फॉर्म होईल. म्हणजे आपण हिट करून त्याला पुन्हा फुल करतो. पुढे काही गॅप असेल तो पण रिमूव्ह होतो. दॅट इज लास्ट मेथड. वी पास इट थ्रू एनिलिंग चेंबर. एनिलिंग मध्ये काय करतो आपण? त्याला हिट करून त्याला पुन्हा कूल करतोय एनिलिंग मध्ये. ज्याच्यामुळे काय होतंय? कुठे गॅप असेल किंवा स्ट्रेस असेल तो स्ट्रेस पण रिमूव्ह होतो आणि त्याच्यामुळे करोजन आपलं होत नाही. दॅट इज एनिलिंग चेंबर. ठीक आहे? समजतंय? काय केलं मी गॅल्व्हनायझिंग मध्ये? बघा पहिली मेथड, पहिली स्टेप काय केलं? माझी आयर्नची शीट होती. आयर्न शीट पास केली फर्स्ट थ्रू डायल्यूट H2SO4. का? ऑक्साईड लेअर बाहेर काढायचा होता. काही इम्प्युरिटी असेल तिला बाहेर काढायची होती. सेकंड स्टेप काय केलं? वॉटर म्हणून पास केली. वॉटर काय झालं? इम्प्युरिटी मिळाली. कुठे ऍसिड असेल जमा, जे आपलं ऍसिड आहे शिल्लक, त्या ऍसिड पण नको आपल्याला. त्या ऍसिड बाहेर काढायला काय केलं मी? वॉटर म्हणून पास केलं. बिकॉज ऑफ दॅट वॉटर ऍसिड गेट डायल्युटेड. ते ऍसिड काय झालं? आपलं रिमूव्ह झालं. मग थर्ड स्टेप काय केली? स्टेप नंबर 3 हॉट एअर. एअर मग काय झालं? वॉटर इव्हॅपोरेट झालं. वॉटर आपण रिमूव्ह केलं. म्हणजे काय केलं? पहिली गोष्ट मी ऍसिड मध्ये डीप केलं. ऍसिड मध्ये डीप केलं मग काय झालं? ऍसिड मध्ये डीप केल्यामुळे काय झालं? ऑक्साईड लेअर रिमूव्ह झाला. इम्प्युरिटी रिमूव्ह झाली. मग आता ऑक्साईड लेअर गेला, इम्प्युरिटी गेली, पण काय शिल्लक आहे? ऍसिड शिल्लक आहे. कारण मी काय केलंय? ऍसिड मध्ये डीप केलंय. मग दुसरी स्टेप काय केलं मी? वॉटर मध्ये डीप केलं. म्हणजे काय होईल? वॉटर काय करणार आहे? तुमच्या ऍसिडला डायल्यूट करेल, रिमूव्ह करेल. थोडक्यात काय करेल? वॉटर ऍसिडला रिमूव्ह करेल. मग तिसरी स्टेप हॉट एअर, तो काय करेल? वॉटरला पण रिमूव्ह करेल. एकदा वॉटर पण रिमूव्ह झालं मग फोर्थ स्टेप दॅट इज NH4Cl फ्लक्स आपण वापरलाय. तो काय करेल? ऑक्सिजनला मध्ये इंटरफेअर करू देणार नाही. लक्ष द्या, ऑक्सिजन फार रिएक्टिव्ह आहे. तो ताबडतोब झिंक सोबत रिएक्ट करून झिंक ऑक्साईडची फिल्म फॉर्म करेल आणि कोटिंग प्रॉपरली होऊ देणार नाही. म्हणून ते रिमूव्ह करण्यासाठी आपण काय वापरले? NH4Cl फ्लक्स वापरलं. आणि देन वी पास थ्रू हेवी रोलर. हेवी रोलरचं काम काय आहे? टू रिमूव्ह एक्सेस इम्प्युरिटी. वी पास थ्रू हेवी रोलर. आणि मग सगळ्यात शेवटी आपण पास केलं
अॅनिलिंग चेंबरमध्ये, तिथं आपल्याला हीट करून तिला आपण कूल केलं आणि जे काही कुठं स्ट्रेस असेल तो रिमूव्ह झाला आणि आपल्याला एक स्मूथ कोटिंग मिळाली, झिंकची कोटिंग मिळाली. मग आपल्याला गॅल्व्हनायझिंगची प्रोसेस समजली आपण सर्वांना. आता ही गॅल्व्हनायझिंगची प्रोसेस सगळ्यांना समजली. आता इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी अबाउट द मेथड ऑफ टिनिंग आणि गॅल्व्हनायझिंग आपण कुठे वापरायची नाही, कुठे वापरायची नाही याच्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये की कधी आपण गॅल्व्हनायझिंग वापरायचं नाही, म्हणजे काय गॅल्व्हनायझिंग केलेले इन्स्ट्रुमेंट आपण कुठे वापरू शकत नाही ही माहिती आपण बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू दोस्तों.